हा जो कार्यक्रम मी आखलेला आहे तो कुठल्या उद्देशाने आखलेला आहे, कशासाठी आखलेला आहे? मी सुधीर के संभाजी, अखिल भारतीय मानव हक्क समिती कर्नाटक राज्य. आज तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगायचं म्हणजे आज जे इथं बघत असा तुम्ही जनसागर हे श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीनं इथं अतिशय महत्वाचं कार्यक्रम इथं आखलेला आहे. आणि ते कार्यक्रम म्हणजे श्री वसंतराव हंकारे जे महाराष्ट्रातून इथं आपल्याला संबोधित करण्यासाठी येत आहेत. आणि उद्देश एवढाच आहे की आता जे नाबालिक मुलं जे गुन्ह्यामध्ये अडकत चाललेले आहेत आणि त्याचं कुठं नाही कुठं तरी आई वडिलांना जो पश्चाताप होतो ते आपण शब्दात सांगू शकत नाही. कारण अशी घटना नित्य नेमाने रोजच्या रोज अखंड भारतामध्ये चालू आहे. त्यामुळं या मुलांना एक संदेश देण्यासाठी श्री वसंतराव हंकारे इथं येत आहेत. आणि त्यामुळं सर्व पालक आणि बालक यांनी याचा लाभ घ्यावा आणि याचं अनुकरण करावं. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुकरण केलात तर तुमच्या जीवनात यशस्वी व्हायला कोणी रोकू शकत नाही. कारण आता डिजिटल युगामुळे मुलं अतिशय वाईट वळणाला लागलेले आहेत. त्या कारणानं प्रत्येकाला आपण मोबाईल बंद करा किंवा सोडा असं म्हणू शकत नाही, पण मुलांना चांगले संस्कार देणं हे फार महत्वाचं आहे. पण आजच्या या धगधगत्या आणि धावत्या जगामध्ये हे अशक्य असल्या कारणानं आई वडील सुद्धा आपल्या मुलांना पालकांना कशा पद्धतीनं वाढवत आहेत, त्यांची जिद्द हट्टास कसं पुरवत आहेत ते तुम्ही सगळे बघत आहात. पण त्या जिद्दीपोटी आणि अट्टाहासापुरती जर बघायला गेलात तर मुलं वाईट वळणाला लागत आहेत. त्या कारणानं हा जो प्रोग्राम श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने ते सादर करीत आहे ते फार महत्वाचं आहे. आणि आता आपण बघू 10,000च्या वर इथं मुलं जमतील असं अंदाज आहे आणि पालक सुद्धा येतील असा अंदाज होता. पण पालकांची संख्या कमी आहे, मुलं फक्त इथं जमलेले आहेत. खरं तर पालक आणि बालक हा दोघांचा एक उपक्रम होता. पण असू दे, आता हा पहिला कार्यक्रम आहे जो कितपत सक्सेस होतोय याकडे आपण पाहू आणि याचा अनुकरण संपूर्ण कर्नाटकमध्ये आपण करून आपल्या मुलाबाळांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.